नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आहे दहीहंडी। आमचं तर पथक नाही, परंतु आम्ही आलोय दहीहंडी बघायला। निवळीमध्ये आलोय। आता एक पथक आलंय, आता तिकडेच जातोय बघायला। रत्नागिरीमध्ये रात्रीचे खूप लेट होतो, त्याच्यामुळे आपलं जवळच जवळ आम्हाला निवळी पडते म्हणून निवळीमध्ये आलोय बघायला। सोबत आहे कुणाल, इकडे एक हंडी आहे आणि पुढे एक हंडी आहे। हा बघा, आपला आहे मुंबई गोवा हायवे आणि आज इकडे हायवेला जबरदस्त गर्दी आहे। हे बघा, सगळी माणसं, कारण निवळी तिठा मुंबई गोवा हायवेवरती आम्हाला जवळचा तिठा पडतो, त्याच्यामुळे इकडे जास्त गर्दी होते। आसपासची गाव पण भरपूर येतात बघायला। आता एक पथक आलंय रावणंगवाडीचं बहुतेक, आता बघूया सलामी देतात की हंडी फोडतात। हे बघा, क्रेनने हंडी वरती उचलली जाते। तर म्हणजे आता इकडे दहीहंडी फोडायला आता थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। आता दहीहंडी फोडतात की नुसतीच सलामी देतात बघूया। इकडे आपल्यासोबत दिन्या पण आहे बघायला, कुणाल आहे। सगळी जोरदार गर्दी आहे निवळी फाट्यावरती। चार थर झाले, बघूया पाचवा थर लावतात काय। फक्त 4 थराची सलामी दिले।
म्हणजे आता आले देवरुखचं पथक. बघूया आता देवरुखचे पथक किती थर लावतोय ते आणि सलामी देतोय. तर म्हणजे आताच्या देवरुखच्या पथकानं टोटल 5 थर लावून सलामी दिले. आता निवळीतली एक हंडी फुटली, अजून एक हंडी बाकी आहे. साधारण 5 थराने एक हंडी पहिली फुटले, 5 थर लावले होते. आता ही बघा, ही एक दहीहंडी आहे. दुसरी दहीहंडी फोडायला येणार आहे तिथे. इथे पण साधारण 5 ते 6 थर लागतील अशी दहीहंडी आहे. तोपर्यंत तर म्हणजे आता दुसरी दहीहंडी फोडायला आले गोविंदा पथक. आता बंधू प्रकाश हॉटेलच्या इथे आहे आणि पाऊस पण जबरदस्त आला आणि गर्दी बघताय जबरदस्त गर्दी आहे. पूर्ण हायवे पॅक झालाय. आम्ही इकडे थर लावायला सुरुवात केले. साधारण 1, 2, 3, 4था थर आणि दहीहंडी बघताय कुठे आहे ते. साधारण 7 ते 8 थर लावायला लागतील ही दहीहंडी फोडायची झाली तर. बहुतेक सलामी देतील.